नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. ड्रिंक करता करता सागरच्या होटाला लागलेलं असतं आणि त्याचा दातही दुखत असतो. तर तो लगेचच विचार करतो की आता मला डेंटिस्ट कडे जायला हवं, परंतु आता इतक्या रात्री मी कुठे जाऊ. आणि मग त्याच्या लक्षात येतं की डॉक्टर मुक्ता पण डेंटिस्टच आहेत, परंतु नको, त्यांच्याकडे जर गेलो ना तर 50 प्रश्न. त्यापेक्षा तो त्याच्या एक डॉक्टरला फोन करतो आणि त्यांना विचारतो की मी येऊ शकतो का. तेव्हा ते साऊ डॉक्टर म्हणतात की हो, मी तुम्हाला थोड्या वेळात कळवतो. ते साऊ डॉक्टर त्यांच्या रिसेप्शनिस्टला कॉल करतात. तेव्हा ती मुलगी म्हणते की हो सर, माझ्या ओळखीच्या एक डॉक्टर आहेत, मी त्यांना लगेचच इथे अरेंज करते. तर ती मुलगी ज्या डॉक्टरला फोन करते ती नेमकीच मुक्ता निघते. ती मुक्तालाच सांगते की मॅडम, एक इमर्जन्सी केस आली आहे, तुम्ही इथे येऊ शकता का. तेव्हा मुक्ता म्हणते की हो हो, मी लगेच तिकडे. आणि मग मुक्ता पण सागरकडेच जायला निघते, परंतु त्या दोघांना माहित नसतं की ते आता एकमेकांना भेटणार. तर आता सागर त्या हॉस्पिटल मध्ये आलेला असतो आणि आता त्याला ती मुलगी मध्ये क्लिनिक मध्ये बसायला सांगते. त्यानंतरच लगेचच मुक्ताही आलेली असते. ती मुलगी तिला थँक्यू म्हणते की मॅम, बरं झालं तुम्ही माझ्या एक शॉर्ट नोट वर आलात. आता मुक्ता क्लिनिक मध्ये आलेली असते आणि आता ती समोर बघते तर सागर असतो आणि त्यामुळे आता तिला मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते की सागर. तेव्हा सागर म्हणतो की तुमच्याकडून ट्रीटमेंट करून घ्यायची नाही म्हणून मी इथे आलो आणि इथेही तुम्हीच आहात वाटतं माझ्या नशीब. तर आता सागर आता लगेचच तिथून उठतो आणि बाहेर जायला नाही. तेव्हा मुक्ता त्याला म्हणते की एक मिनिट, कुठे चाललात तुम्ही. तेव्हा सागर म्हणतो की मला तुमच्याकडून ट्रीटमेंट करूनच घ्यायची नाही. तेव्हा मुक्ता म्हणते की ठीक आहे, इतक्या रात्री बघा तुम्ही दुसरं कोणी डॉक्टर भेटताय का आणि बघा तुमच्या दुसरं कोणी नशिबात आहे का. सागर आता सागर विचार करतो आणि आता त्याच्या लक्षात येतं की इतक्या रात्री तर मला दुसरा कोणी डॉक्टर भेटणारच नाही, मला आता डॉक्टर मुक्तांकडूनच ऍडजस्ट करावा लागेल. आणि मग सागर मुक्ताला म्हणतो की चला करा बरं पटकन माझी ट्रीटमेंट. मग मुक्ता आता सागरला चेक करू लागते आणि ती इतकं रक्त वगैरे बघून म्हणते की तुम्हाला इतकं कसं लागलं, मला सांगा, तुम्ही नक्की दारू प्यायला का, आणि तुम्ही जर दारू पिला आहात असाल ना तर मी अजिबात तुमची ट्रीटमेंट करणार नाही. तिथेही त्या दोघांचे भांडणच होत असतात. सागर तिला म्हणतो की अहो, तुम्ही जर मला काही बोलू दिलं तर मी काहीतरी बोलेल ना. तेव्हा मुक्ता म्हणते की अच्छा ओके सॉरी, आता मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही दारू पिऊन आला आहात का. तेव्हा सागर म्हणतो की नाही. आणि मग मुक्ता सागरची ट्रीटमेंट करू लागते. त्याला म्हणते की आ करा आणि मग ती चेक करू लागते. सागरच्या होटाला मोठं कट गेलेलं असतं आणि त्याचा दातही अर्धा तुटलेला असतो. त्यामुळे मुक्ता सांगते की आता आपल्याला याची ना सर्जरी करावी लागेल. आणि आता सर्जरी नाव ऐकून मात्र सागरला खूप टेन्शन येतं आणि तो म्हणतो की सर्जरी, जाऊ द्या बाबा, मला नाही करायची तुमच्या इथे काही ट्रीटमेंट, मी जातो. तेव्हा मुक्ता म्हणते की अच्छा ठीक आहे, जा तुम्ही बिंदास्त जा, उद्या सकाळी पण आपल्याला हेच प्रोसिजर करावी लागेल, फक्त त्यामध्ये आज रात्रीचा त्रास ऍड होईल. तेव्हा सागर म्हणतो की अच्छा ठीक आहे, जे काही करायचं ते पटापट करा. आता मुक्ता सागरची ट्रीटमेंट करत असते. तिने आता त्याच्या सर्जरीसाठी त्याला इंजेक्शन दिलेले असतात. आताने सागरला जास्त त्रास होऊ नये त्यासाठी भूल दिली गेली असते. आता त्या भूल मध्ये सागर बोलत असतो की आधी तू तरी मला सोडून जाऊ नकोस ना रे. मुक्ताला काही कळत नसतं की सागर नक्की बोलतो तरी काय. मुक्ता त्याला विचारत असते की सागर, काही होतंय का सागर. तेव्हा सागर भुलीमध्ये बोलत असतो की सई माझी मुलगी नाहीये, सई ही हर्षवर्धनची मुलगी आहे. आधी तू तरी माझा मुलगा आहेस, तू तरी मला सोडून जाऊ नकोस ना रे. आता हे ऐकून मात्र मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो आणि मग मुक्ताच्या लक्षात यायला लागतात गोष्टी आणि ती विचार करते की म्हणजे त्या पार्टीमध्ये हर्षवर्धनने ही गोष्ट सागरच्या डोक्यात घातली. यांना खरंच असं वाटतंय की सई यांची मुलगी नाहीये आणि म्हणून ते तिच्यावरती इतकी चिडचिड करताय का. मुक्ता विचार करते की ग्लानीत लोक मनातलं बोलून टाकतात, म्हणजे सागरच्या मनात इतक्या दिवसांपासून हे आहे का. तर आता सागर आणि मुक्ता घरी आलेले असतात आणि आता सागर हा झोपलेला असतो. तर मुक्ता विचार करते, ती सागरकडे बघत असते आणि म्हणत असते की नेहमी हा कडू कोळी तडतड करणाऱ्या फोडणीसारखा असतो आणि आता झोपेत किती शांत आणि निरागस दिसतोय. आणि मग मुक्ता विचार करते की क्लिनिक मध्ये सागर जे काही बोलला ते काही खरं असेल का, की त्याला असंच उगाच वाटतंय. मुळात सई त्याची मुलगी नाहीये हे त्याला वाटलंच तरी कसं असेल. ग्लानीत माणूस काही बोलतं का. आणि मग मुक्ताला क्लिनिक मध्ये झालेला प्रकार हा आठवत असतो. मुक्ता विचार करत असते की आता एवढी मोठी गोष्ट झाली होती तर याने मला सांगायची ना, मी यांना मदतच केली असती, परंतु नाही, त्यांनी त्यांच्या आई वडिलांना नाही सांगितली तर मला कशी सांगणार होते. आणि आता इतकं आठवडाभर फक्त स्वतःला त्रास करत राहिले. आज जर आम्ही क्लिनिक मध्ये भेटलोच नसतो तर मला आजपर्यंत समजलंच नसतं, परंतु मला मनातून असं वाटतंय की सई ही सागरचीच मुलगी आहे आणि स्वामी हे तसंच असू दे. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सागरचा अलाराम वाजल्यामुळे सागरला जाग आलेली असते आणि आता त्याला खूप पेन होत असतं. तर तितक्यातच मुक्ता ही अंघोळ करून बाहेर आलेली असते आणि ती विचार करते की हा उठला वाटतं, आता याला त्रास होतोय म्हणजे हा सगळ्या
घरातल्यांना त्रास दे. मुक्ता सागर जवळ येते आणि म्हणते की गुड मॉर्निंग पेशंट, कसं वाटतंय आता? तेव्हा सागर मात्र चिडचिडा म्हणतो की उगाचच तुमच्याकडून मी ट्रीटमेंट करून घेतली. तेव्हा मुक्ता म्हणते की तुमचं नशीब समजा की इतक्या रात्रीची सुट्टीच्या दिवशी इतकी चांगली डॉक्टर तुम्हाला भेटली. सागर हा फार चिडचिड करत असतो, उगाचच मुक्ता सोबत भांडण करत असतो आणि तेव्हा मुक्ता म्हणते की झोपेत असतानाच फक्त निरागस वाटतो, चुकलंच माझं. सागर म्हणत असतो की तुम्ही क्लिनिक मध्ये आल्यापासून माझा दात आणि माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं डोकं खूप दुखतंय. सागरचं डोकं खूप दुखत असतं आणि आता तो मुक्ताकडे ती गोळी मागत असतो, परंतु सागरने रात्रभर काही खाल्लेलं नसतं. त्यामुळे मुक्ता म्हणते की नाही, तुम्हाला आता मी डोक्याची गोळी देऊच शकत नाही, कारण आता तुम्हाला दाताची गोळी घ्यायची आहे आणि त्याआधी तुम्हाला काहीतरी खाऊन घ्यावं लागेल. सागर मुक्ताचे असे भांडणं सुरूच असतात. तर आता सागर हा तावातावतच बाहेर आलेला असतो आणि आता सागरला खूप दुखत असतं. त्यामुळे इंद्रा व बापूंचं लक्ष त्याच्याकडे जातं. इंद्रा खूप काळजीने त्याला विचारत असते की सागर अरे झालं तरी काय? तर पटकन आता लकी त्याच्यासाठी बर्फ आणतो आणि मग सागर बर्फाने त्याचा दात शेकवत असतो. तर आता इकडे खाली मिहिर हा वरती घरात चाललेला असतो आणि त्याच्या हातामध्ये खूप फाईल्स असतात. तेव्हा मिहिका तिथे येते आणि मिहिका म्हणते की जर इतका भार उचलवत नाही तर कशाला उचलायचा? तेव्हा मिहिर म्हणतो की कारण ती रिस्पॉन्सिबिलिटी सागर आणि मुक्ता वहिनीला एकत्र आणण्यासाठी आहे. ते सईसाठी एकत्र आले, परंतु मनाने अजिबात एकत्र नाहीये. सारखे एकमेकांना दुखवत असतात. त्या दोघांनी ना एकमेकांसोबत टाइम स्पेंड केला पाहिजे, जसे आपण करायचं. तेव्हा मिहिका मिहिरकडे बघू लागते. तेव्हा मिहिर म्हणतो की असो, आपण असं त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी काही प्रयत्न नाही करू शकत का? तेव्हा मिहिका म्हणते की खरं तर तू खूप मनातलं बोलला, मीही याच गोष्टींचा विचार करत होते. तर आता ते दोघंही ठरवत असतात की आपण नक्की काय प्लॅन करू शकतो जेणे ते दोघं एकत्र येतील. मिहिका त्याला सुचवते की डिनर, डेट, मूवी. तर आता मिहिका व मिहिरच्या लक्षात येतं की आपण आपल्या सोसायटी मध्येच कॅरम खेळूयात, कारण सागर आणि मुक्ता दोघंही खूप चॅम्पियन असतात. आणि मग ते लगेचच पुरू काका सोबत कॅरम टुर्नामेंट बद्दल बोलायला जातात. तर आता इकडे इंद्रा आणि सई डायनिंग टेबल वरती बसलेल्या असतात आणि तितक्यातच मुक्ता तिथे आवरून येते आणि मुक्ता म्हणते की चला बरं सई माऊ, बरं कॉर्नफ्लेक्स खाऊन घ्या. तितक्यातच इंद्राला स्वातीचा फोन येतो आणि मग स्वाती सोबत बोलण्यासाठी इंद्रा ही मध्ये निघून जाते. तर तितक्यातच सागर हा तिथे आलेला असतो आणि सागर हा सईच्या एक्झॅक्टली समोरच्या चेअर मध्ये बसतो आणि त्यालाही नाश्ता करायचा असतो. सई म्हणत असते की मला कॉर्नफ्लेक्स खूप आवडतात. तेव्हा मुक्ता म्हणते की ओके, देतीये बाळा तुला मी. आणि मग मुक्ता सईसाठी गरम दूध आणते, परंतु तेव्हा सई म्हणते की मला गरम दूध नाही चालत. तेव्हा लगेच मुक्ता तिला थंड दूध आणण्यासाठी जाते आणि आता सागरही दूध घेतो, परंतु त्यालाही गरम दूध चालत नाही, तोही थंडच दूध मागवतो. त्यामुळे थोडक्यात काय तर सई आणि सागरच्या सवयी या एकसारख्याच असतात, कारण सागरची मुलगी ही सईच असते. आणि आता हे सगळं मुक्ताला कळत असतं. तर मित्रांनो, आजचा भाग हा इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत मुक्ताला सागरचे केस भेटलेले असतात आणि आता ती DNA टेस्ट करणार असते आणि त्या रिपोर्ट्स मधून आता मुक्ताला समजतं की सागरची मुलगी ही सईच आहे. आता मुक्ता ते रिपोर्ट्स सागरला दाखवते आणि म्हणते की बघा, सई तुमचीच मुलगी आहे सागर, आणि बघा हे घ्या त्याचे प्रूफ. तेव्हा सागर म्हणतो की हर्षवर्धन मला म्हणाला. मुक्ता म्हणते की काय, सई तुमची मुलगी नाहीये? मी लगेच त्याच्यावरती विश्वास ठेवला. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर कोळी, कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण सिद्ध झालं की तुम्हीच सईचे बाबा आहात. आणि आता हे ऐकून सागरचे डोळे मात्र पाणावलेले असतात आणि त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. मित्रांनो, असेच मालिकेंचे अपडेट्स बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.